36 रुपये 60 पैशाचं. शी शी मला सुद्धा आवडत नाही. हो ना? तुम्ही असं करा ना, देऊन टाका बिल. मग मी तुमच्याशी छान छान बोलतो. नको नको, मला की नाही आता उशीर होतोय. परत येईन आणि तुमचं छान छान बोलणं ऐकीन. माझे 35 रुपये 60 पैसे द्या ना. शी 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 शी. ऐकवत नाही हो. असं काय? अहो पैसे काय कुठं पळून जात आहेत का? जाता जाता मुलखाची चावट जात. कुणाची? पैशाची हो. असू द्या हो. मांडून ठेवा. अच्छा मांडून देऊ का? पंटू जी भैरव शेठ. मांडून देऊ. हा मानतो. बरं येते. या 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 या. सौ टेमगिरे उधारी 35 रुपये 60 पैसे. अहो हे काय? अहो, तुम्ही सांगितलं मांडून ठेवा म्हणून मांडून ठेवलं. अहो म्हणून काय झालं? हे असं ब्लॅक बोर्डवर तुमच्याकडे डायरी वगैरे काही नाही वाटतं? त्याचं काय आतापर्यंत कोणी उधारी ठेवली नाही ना, त्यामुळे डायरी ठेवायचा सवाल झाला नाही. अहो म्हणून काय झालं? ही काय तुमची रीत झाली? रीत नाही सोय झाली. होय? कसली आणि कुणाची? माझी हो. त्याचं काय माझ्या काही लक्षातच राहत नाही, म्हणून म्हटलं जाता येता डोळ्यासमोर असलेलं बरं. अहो म्हणून काय झालं? जाता येता लोक बघणार, माझी बदनामी नाही का होणार? आता ती होणारच हो, त्याला मी काय करणार. भैरव शेठ हा? मी सांगू. असं म्हणतोस? सांग ऐका. बाईने पैसे देऊन टाकावे. काय? आईला तुझं डोकं आहे का काय? बाईंच्याकडे पैसे असते तर बाईन दिले नसते का? काय हो? हो ना. हा. मग मी एक मार्ग सांगू. सांगताय? या बाईंच्या अंगावर शाल आहे ना, ती शाल या बोर्डवर टाकूया. म्हणजे बोर्डही झाकेल आणि बाईंची बदनामी वाचेल. बघा बघा आमच्या बंडूलचं डोकं म्हणजे मेड इन जर्मन आहे. बाई, असं करा ती शाल ह्याच्यावर टाका, पैसे आणून द्या, शाल परत देऊन द्या. शाल मागतायत. हे घ्या तुमचे पैसे. अरे बंटूल बोर्ड उलटा करून ठेव.